8:30 वाजता. 8:30 वाजता. हो, छान झाला प्रवास, छान झाला. प्रवास छान ना. किती रुपये तिकीट? स्वागतासाठी, प्रवासाच्या स्वागतासाठी सर्व महिला हजर. स्वागत समाज नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज रोरो बोट सेवा येणार आहे विजयदुर्ग बंदराचा. सकाळी 8-8:30ला काहीतरी निघाली आणि 3चं टायमिंग होतं ते सेवचं, पण मी चौकशी केली तर ती येणार आहे 4 वाजेपर्यंत. तर आता वाजले 2:45. तर मी आणि माझ्या वाडीतले मित्र दोघे जण आम्ही जातोय. माका पण उत्सुकता बघूची आणि मला मी बघीन आणि माझ्या सबस्क्रायबरला पण दाखवीन सर्व. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला रोरो बोट सेवा बघू. मंडळी, मस्तपैकी गावठी चिकन रेमटावलं आणि आता मी, अनिश माझा मित्र आणि प्रणय म्हणजे आम्ही त्याला बाबा म्हणतो, असे आम्ही तिघे जण चाललो विजयदुर्ग जेटीवर. रोरो बघू का किती वाजता? 4 वाजता येणार आहे ना. 4चं टायमिंग असं म्हणतात. आम्ही आता वाजले 3. आता आम्ही निघालो आहोत. चला ओके, जाऊया रोरो बघू. आणि बाबा आज पहिल्यांदाच हा. अनिश काय माझ्या व्हिडिओत असताच कायम, केव्हा नाही केव्हा ओळखत असालच तुम्ही, पोलीस पाटील आमचे. आणि मागे तो प्रणय उर्फ बाबा. चला चल बाबा. ओके. तर मंडळी, हिला पडेल कॅन्टीन आणि भरपूर मुंबई जाऊचे ट्रॅव्हल्स लागलेले आहेत, बघू शकतास. रस्त्याचं काम जोरदार चालू आहे. पेट्रोल भरू का? पेट्रोल भरणार पंपावर आणि मग विजयदुर्गला जाणार जेटीवर. तर मंडळी, पेट्रोल भरलं आणि आता आम्ही निघतो खाली जेटीवर जाऊ. चला. तर मंडळी, तरळे ते विजयदुर्ग जेटीपर्यंत जोरदार काम चालू आहे आणि आता पडेल कॅन्टीन ते विजयदुर्ग पण काम सुरू झालेलं आहे, बघू शकतास. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. तर मंडळी, या विजयदुर्ग पोलीस स्टेशन बघू शकता. कोस्टल पोलीस ठाणे. हा बघा, विजयदुर्ग पोलीस ठाणे, जिल्हा सिंधुदुर्ग. चला, आता 5-10 मिनिटातच विजयदुर्ग जेटी येत. तर मंडळी, बोट बघूसाठी लोक थांबले आहेत. हे बघा, आणि हे गर्दी पण आहे. 4चं टायमिंग होतो पण अजून तर काही इलेली नाही बोट. लोक थांबले वाट बघत. चला जाऊया खाली. पालकमंत्री येणार आहेत, त्याच्यामुळे गर्दी पण भरपूर आहे. आणि मस्त जेटी सजवले नाही भारीच. आपल्या विजयदुर्ग बंदरात रोरोचं आगमन एकदम जबरदस्त होणार आहे. बघूया आता आमका खाली एंट्री हा की नाही. अशा विषयात वाटतं आम्ही सांगी आम्ही व्लॉगर आहो, आमका एंट्री देवा. काय रे, जबरदस्त गर्दी आहे. ती बोट याची नेव्हीची बोट आहे लागली. तिका आता वर्ष झालं त्या बोटीचा. तर मंडळी, इलो आम्ही विजयदुर्गात आणि बघू शकता विजयदुर्ग किल्लो छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला जाऊया. भरपूर गर्दी दिसता खाली आणि चौकशी केली तर ते बोलले 10-15 मिनिटात येत आता बोट. तर बघू, आता जाऊया. मंडळी, इलो आम्ही जेटीवर आणि ढोल ताशाचा आवाज ऐकत असालच. जोरदार ढोल ताशा चालू आहे. तर रोरो मुंबई ते विजयदुर्ग मान्यवर पातळीवर सर्व प्रवाशांचे स्वागत. नवी दिशा, नवी पर्यटन, शाश्वत विकासाची.
जबरदस्त सजावट केलेली आहे बघू शकतास आणि गर्दी पण भरपूर आहे. भारीच वाटतं एकदम. कधी बोट येतं असं झाला काय रे, कधी बोट येतं असं झालेला. भारीच वाटतं. सुट्टी झपताई आपल्या गावात बोट येतात. भरपूर गर्दी, जबरदस्त गर्दी हा बघू शकता. ही बोट कसली हा? ही नेव्हीची बोट हा ठेवलेली आहे ती. जाऊ शकतो आपण. थोडा सर सुंदर साहेब नमस्कार. हे माझा मित्र सुंदर यारकर बरोबर ना? मजेत एकदम मजेत. आम्ही दोघे एका वर्गात होतो होय ना? होय होय होय. देवगड कॉलेज गाजवलेले हो आम्ही बरोबर ना सुंदर? तर मंडळी बोट इलेली आहे आणि काही मिनिटातच 5-10 मिनिटातच बोट येत आहे बंदरात. तर मंडळी रोरो बोट इलेली आहे विजयदुर्ग बंदरात आगमन. मंडळी बोट इलेली आहे. म्हणजे बघू शकता स्वागतासाठी, प्रवाशांच्या स्वागतासाठी सर्व महिला हजरच गुलाब घेऊन
निघाली बोट? 8:30 वाजता. 8:30 वाजता. हो, छान झाला प्रवास, छान झाला. प्रवास छान ना? किती रुपये तिकीट? 3,000. हा? 3,000. 3,000 रुपये एक तिकीट. आणि त्यामध्ये काय काय? जेवण नाही जेवण नाही आहे. ओके ब्रेकफास्ट पण नाही. ओके, कसं मस्त वाटला? छान वाटलं प्रवास, मस्त. आणि कुठून निघाली? भाऊच नका. भाऊचा धक्का. हो. ओके चला. तर मंडळी 3,000 रुपये तिकीट. कमी असेल तर मग भरपूर येते. भरपूर मागते. बरोबर. नमस्कार. गाडी पण घेऊन येले. बाईकचं किती आहे बा रे? 1,000 रुपये. 1,000 रुपये बाईक. आणि तुमचं 3,000. 3,000. तर मंडळी आता बोटीत आम्ही आज जातोय. बघू शकता सर्वजण बसले आहेत. याच्यावरनं समजू शकतास किती मोठी बोट आहे ती. ही माझ्या मते सर्व हे गाड्या इकडे ठेवलेली असणार. आता बाहेर पहिले ते सर्व गाड्याची असणार. आणि वर सर्व सीट असणार. माझे सबस्क्रायबर पण आहात आहे. कोकणी सार्थक कायम कमेंट असता माका. थँक्यू. हा असेच कमेंट करत राहू. हा चला. तर मंडळी चला आम्ही आता चलतो घरी. सर्व गर्दी खाली होत चालली. हा तर मंडळी आम्ही आता निघालो वर इलो. आणि वरना बोट भारीच दिसता. बघू शकतास लय मोठी बोट हा. तर व्हिडिओ छोटी जरी वाटत असाल तरी लय मोठी आहे बोट. आणि लोक चालले आता हळूहळू. हे बघा जाम गर्दी होती भरपूर. बोट बघून इलो आम्ही पडेल कॅन्टीनला. आणि आमच्या बाबा आणि अनिशने मागवलेला मिसळ आणि माझी नेस्कॉफे पिणार आणि मग निघणार. आणि बाबाची आताच 12वी पूर्ण झाली आहे. होय ना बाबा? त्याच्यामुळे फ्री आहे ना बाबा. तर मंडळी चला नाश्ता करूया आणि जाऊया घरी. तर मंडळी 6 वाजता आम्ही इलो घराकडे. त्याच्यानंतर मी फ्रेश झालोय, चहा पिलोय. आणि आता आई बी का स्टोरी बिरी सांगितलंय कशी किती गर्दी होती काय. आई सांगितली होती की मी पण येतोय म्हणून. तर आई मी अगोदरच मला समजलं होतं की गर्दी भरपूर आहे म्हणून आई मी सांगले नको येऊ म्हणून. आणि आमचे बच्चा पाटी पण माझ्या नाराज असणार कारण का मी काल बोललो होते
मी आज फिरूक घेऊन जाणार. आणि सकाळी पण मी एका बोललो होतं की रोरो बोट बघू तुमका नेते म्हणून. हे जाम खुश होते. मग दुपारनंतर मी प्लॅनिंग चेंज केलं तर बरं आला नाही यांका नेलं, नाहीतर हे काहीतरी हरवले असते, काहीतरी डेटी बिटी पडले तर माझ्या रेला असता. काय रे मनीष तर आमचं काय टेन्शन नव्हतं, पण हे 5-6 जणांना सांभाळूचं म्हणजे मोठं टेन्शन होता. ती रोरो बोट भाऊच्या धक्क्यावरनं निघता आणि आपली विजयदुर्ग बंदरात येता आणि त्याचा तिकीट हा 3,000 रुपये. आणि जर तुम्ही 2 व्हीलर घेऊन गेलास तर त्याचा हा तिकीट 1,000 रुपये. म्हणजे 2 व्हीलरचा 1,000 आणि तुमचा 3,000 असं 4,000. आणि 4 व्हीलरचा पण जास्त तिकीट हा. जर एक्सयूव्ही 4 व्हीलर असतात म्हणजे इनोवा, एक्सयूव्ही 500 असे मोठे गाडी असतील तर त्यांचा 8 का 9,000 रुपये तिकीट आहे. आणि इर्टिगाचा 7,000 रुपये. आणि छोटी गाडी असतात म्हणजे वॅगनॉर, स्विफ्ट, माझ्यासारखी बलेनो आमचा 6,000 रुपये तिकीट आहे. तर असा तिकीट आहे. आणि प्रवास त्यांचा 8 तासाचा. तर सकाळी ती 8:30ला निघाली आणि आता संध्याकाळी 4:30च्या मनात विजयदुर्गात येईल. तर खरोखर भरपूर गर्दी होती, मस्त वाटला. ताई जाऊया, कधी जाऊया? कोण मी काय सांगताय ती धक्क्यात लागली. मग धक्क्यात लागली, धक्को बिक्को नवीन बांधले. नवीन धक्को मारणे, त्याच्यामुळे तो मस्त व्यवस्थित एकदम नवीन धक्को बिक्को मारणे. तो टेन्शन घेऊ नको, आपण जाऊया. कधी जाऊया बोल फक्त. तर मंडळी मी आणि आई आता येतो मुंबई रोरो बोटिंग. एक्सपिरियन्स म्हणून पण एक जाऊ. हा एक्सपिरियन्स तर येणारच, लोक भरपूर गर्दी होणार. ती भरपूर चालणार बोट, कारण मस्त. कारण ते मी एक दोघांचं हे केलं तर ते बोलले मस्त म्हणून प्रवास मस्त झाला. भरपूर गर्दी होती, भारी वाटलं ते का म्हणतात. तर खरोखर मस्त बोट होती, मजा येईल. आमका पण खूप मजा येईल, भरपूर गर्दी होती. तर मंडळी चला आजच्या ह्या व्हिडिओचं हे सेंड करते. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत चला. रोरो बोट आपलीच असा आणि विजयदुर्ग बंदर आपलाच असा. चला बाय बाय.